मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी आता एका भीषण महायुद्धात बदललेली आहे. अमेरिका आणि इस्रायलने एकत्र येत इराणवर आतापर्यंत सर्वात विनाशकारी असा हल्ला चढवला आहे. इराणची राजधानी तेहरान आणि त्यासोबत नतान्स, इस्फहान आणि कोम यासारख्या महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्राचा पाऊस पाडण्यात आला. इस्रायलने या कारवाईला ऑपरेशन लायन रोअर असं नाव दिलं, तर अमेरिका याला ऑपरेशन एपिक फ्युरी असं म्हणते. या हल्ल्यातलं प्रमुख लक्ष होतं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि लष्करी तळ. पण याच दरम्यान एक अशी बातमी समोर येते जिने संपूर्ण जग हादरलेलं आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा या हल्ल्यात मृत्यू झालाय. इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून संपूर्ण इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 9:15च्या सुमारास या अभूतपूर्व हल्ल्याची सुरुवात झाली. इस्रायली 200 पेक्षा अधिक लढाऊ विमाने आणि अमेरिकेचे B-2 बॉम्बर्स आणि शेकडो प्रिसिजन मिसाइल्स यांच्या सहाय्याने एकाच वेळी इराणवर हल्लाबोल करण्यात आला. नतान्जमधील अणु केंद्र, इस्फहानमधील लष्करी सुविधा आणि इराणच्या संरक्षण व्यवस्थेची महत्त्वाची ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली. यात इराणच्या लष्करी नेतृत्वालाही मोठा फटका बसलाय अशी माहिती पुढे येत आहे. दरम्यान या कारवाईवर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईचं थेट समर्थन करताना म्हटलं, इराणच्या जनतेसाठी आपली सत्ता आणि स्वातंत्र्य मिळवण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. पण दुसऱ्या बाजूला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला. रशियाने या हल्ल्याचा निषेध करत याला सार्वभौम देशावरील पूर्वनियोजित आक्रमण म्हटलंय, ज्यामुळे मध्यपूर्व पुन्हा एकदा विनाशाच्या खाईत लोटला गेलाय असं त्यांनी स्पष्ट केलं. आणि या कारवाईनंतर इराणने शांत बसणार नाही असा इशारा दिला आहे. इराणने एकाच वेळी शेकडो बॅलिस्टिक मिसाइल्स, ड्रोन दागड आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केलं. UAE, बहरीन, कतार, कुवेत या सर्व देशांमध्ये स्फोटांचे आणि सायरनचे काल आवाज घुमले. दुबईमध्येही आकाशात मिसाइल्स रोखतानाचे स्फोट झाले. बुर्ज अल अरब या आयकॉनिक हॉटेलच्या बाहेरील भागाला ड्रोनच्या तुकड्यांमुळे किरकोळ आग लागल्याच्या घटनाही घडल्या. दुबई आणि अबुधाबी विमानतळावरही मोठं नुकसान झाल्याची माहिती पुढे येते आणि उड्डाणे त्यामुळे थांबवण्यात आलेली आहेत. या आखाती हल्ल्यांमध्ये अबुधाबीतील एका परदेशी नागरिकाचाही मृत्यू झालाय, तर कतार, कुवेत आणि दुबईमध्ये अनेक जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती आहे. इराणची रणनीती अतिशय स्पष्ट आहे, परदेशातील अमेरिकन आणि इस्रायली हितसंबंधांना लक्ष्य करणे. पण या संघर्षाचा सर्वात मोठा फटका बसतोय तो सामान्य नागरिकांना. UAE, कतार आणि कुवेतमध्ये लाखो भारतीय नागरिक राहतात. सोशल मीडियावर अनेक भारतीयांनी काळजी व्यक्त केलेली आहे. भारत सरकारनेही तात्काळ पावलं उचलत परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी UAEच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला आहे. सर्व भारतीय दूतावास सतर्क असून नागरिकांना घरातच राहण्याचं आणि स्थानिक प्रशासनांच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या सगळ्याच घडामोडींमुळे आता जगासमोर एक भयानक प्रश्न आहे. सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर इराण आता कोणता टोकाचा निर्णय घेणार, आणि रशियाने जर या संघर्षात थेट उडी घेतली तर ही लढाई थेट तिसऱ्या महायुद्धात परिवर्तित होईल का? मध्यपूर्व पुन्हा एकदा जळत आहे आणि या ज्वालांचे चटके संपूर्ण जगाला बसू लागले आहेत. सगळ्यांची नजर आता एकाच गोष्टीकडे लागून राहिली आहे. हे विनाशकारी युद्ध जगाला कुठपर्यंत नेऊन ठेवणार आहे.